हॅलो फ्रेंड्स, स्वाद कुकिंग रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर इथे गवारची भाजी रसरशीत करूया. भाजी मी इथे निवडून घेतलं होतं. स्वच्छ धुवून घेऊन तव्यावर इथे घालून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही इथे. आणि हिला खरपूस भाजून घेऊया फ्रेंड्स. कवळे कवळे एकदम गवारची भाजी खूप छान अप्रतिम लागतो. निवडून घ्यायचं फ्रेंड्स. तर इथे एक मी पॅन ठेवलेला आहे. कढईवर तेल घातलेलं होतं इथे मी. तर इथे काय करायचं, जिरा आणि राई घातलेला आहे. आता पाव चमचा हिंग इथे घालून घेऊया आणि एक कांदा, एक बटाटा चिरून घेतला होता इथे तेलामध्ये छान परतून घेऊया. खरपूस परतून घ्यायचं फ्रेंड. बटाट्यामुळे ना गवारची भाजी खूप टेस्ट आणि छान लागतो, अप्रतिम लागतो. आणि इथे मी पाव चमचा धनिया पावडर टाकलेला आहे. त्यानंतर हळदी पावडर इथे घातलेलं आहे आणि ह्याला सुद्धा छान सगळं जिन्नस मिक्स करून घेऊया. बघू शकता तुम्ही, कलर सुद्धा किती छान आलेला आहे. आणि आता ते आपण भाजून ठेवलं होतं गवार, ह्याला सगळं जिन्नस एकदा मिक्स करून घेऊया. हे बघा, असं छान मिक्स करून झालं की बटाट्याची सुगंध खूप छान येतोय. तर आता इथे पाव चमचा घरगुती मसाला तिखट घालून घेऊया आणि स्वादानुसार मीठ घालून घेऊया. तर ह्याच्यामध्ये तुम्ही पाणी थोडंसं घट झालं असेल तर थोडं पाणी घालू शकता. आणि इथे मी शेंगाचं कूट टाकलेलं आहे फ्रेंड्स, 1 ते 1.5 चमचा. बघू शकता तुम्ही इथे. ह्याला पण सगळं एकदा मिक्स करून घेऊया. सगळा याला मसाला सगळा भाजीला लागला पाहिजे. तर हे बघा, तुम्ही बघू शकता सगळा छानपैकी मसाला लागलेला आहे. 10 मिनिटे ह्याला शिजून घेऊया. पाणी थोडंसं वाटलं असेल तुम्ही रसरशीत असं करू शकता. वरून मी कोथिंबीर इथे घालून घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही, अप्रतिम भाजी झालेला आहे फ्रेंड्स. आवडला असेल तर तुम्हाला लाईक अँड शेअर जरूर करा. असंच नवीन नवीन रेसिपी घेऊन येणं. थँक्यू फॉर वॉचिंग.